श्री स्वामी समर्थ। मी वैशाली कदम। आज आपण डाळ वडा करूया। चला तर मग डाळ वड्याला लागणारी सामग्री बघूया। 200 ग्रॅम चण्याची डाळ 4 तास पाण्यामध्ये भिजवून निथळवून घेतलेली आहे। पाणी पूर्ण गेलं पाहिजे। कांदा, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे। तांदळाचं पीठ, हिंग, जिरं, धणेपूड, काश्मीरी मिरची पूड, हळद, काळी मिरी पावडर, मीठ, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, लसूण, बारीक चिरलेली मिरची, तेल, पाणी एवढं साहित्य डाळ वड्याला लागतं। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातली इथे 2-3 चमचे, हे बघा हे स्पून मी 3 चमचे बाजूला डाळ काढून ठेवली। नाही, बाकीची मी ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे। मी अद्रक किसून घेतला, 1 स्पून टाकला। एक स्पून जिरं टाकलं। जिऱ्याने कसा सुवास सुंदर येतो। ह्या 5-6 पाकळ्या लसूण आहे त्या टाकल्या आणि फक्त 3 मिरच्या घेतल्यात, त्या मी बारीक तोडून घेते। जाडसरच वाटायचं आहे आपल्याला, पाणी घालायचं नाही याच्यामध्ये। आता हे मिक्सरला ग्राइंड करूया। पण मिक्सरमध्ये फिरून आणलेलं आहे। हे असं जाडसर आहे। ह्याच्यात आपण मिरची, आलं, जिरं आणि लसूण घेतलेली आहे। आता आपण हे काढून घेऊया। हे मग दाखवतेच तुम्हाला। हे बघा असं जाडसर झालं पाहिजे। आता आपण हे मिक्सरमधून हे जाडसर असं आलं पाहिजे। आता ह्याच्यात सगळं मिरची वगैरे, पण मिरची ना आपल्याला जसं तिखट हवं तसं घाला। मी 4 घातल्यात। आता आपण ही डाळ जी काढून ठेवली होती छोटे स्पून 3 चमचे, तर ते मी आता टाकते ह्याच्यात। ह्याच्याने कसं असं दाताखाली येते आणि खूप सुंदर असं क्रंची वाटतं। हा एक कांदा चिरून घेतला होता, ते टाकूया। कढीपत्ता बारीक चिरून घेतला होता। अर्धा चमचा हिंग, थोडासा काळी मिरी पावडर, 1 चमचा धणे पूड, कोथिंबीर सगळी घेतली, 3 मिरच्या मी बारीक अशा करून घेतल्या आहेत। तुम्हाला जर का तिखट नको असेल तर तुम्ही नका टाकू आतमध्ये। आणि कलरसाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पूड, पाव चमचा हळद, मिठाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे घ्या। मी इथे 1 स्पूननी थोडंसं टाकलं आहे। हे तांदळाचं पीठ आहे। समजा आपल्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर आपण बेसन पीठ घालू शकतो। इथे 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे। आता आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहे। पूर्ण असं सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं। ह्याला मसाला वडा पण म्हणतात आणि डाळ वडा पण म्हणतात। खूप टेस्टी होतो। पण हे जे सगळे भजीचे प्रकार आहेत ना, वड्यांचे प्रकार, हे गरम गरमच खायला पाहिजे। गरम गरम खाल्ले ना की
खुसखुशीत असे होतात. हा असा वडे आपण सगळे करून घेऊया आणि तळायला घेऊया. आता मी हे सगळे डाळ वडे करून घेतले. कढई ठेवली आहे, तेल तापत ठेवलं आहे. तेल तापलं की आपण हे वडे तळून घ्यायचे. आता आपण जरासे त्यांना हलवून घेऊया, पण अजून आपण पलट नाही करायचं आहे त्यांना. आधी एका साईडने व्यवस्थित होऊ दे, मग पलटून घेऊया त्यांना. आपण जास्त टाकले ना तर ते एकामेकाला लागून तुटतात, पण म्हणून मी 4च टाकले. आता आपण पलटी करूया. असा एक एक वडा आता हे खालच्या बाजूने पण व्यवस्थित तळले पाहिजेत ना. आता हे बघा आपले, मी असं 2दा-3दा फिरवले, हे असे वडे झाले की हे झालेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. आता आपले डाळ वडे तयार आहेत. आता आपण टेस्ट करून बघूया. हे तुम्हाला दाखवते आहे. हा बघा वडा ना बिलकुल तेल खेचत नाही आहे. सुंदर खुसखुशीत लुसलुशीत होतो, टेस्टी पण होतो. हे बघा असा आवाज येतो. हे बघा असा झाला आहे तो. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. सुंदर झाले, टेस्टी झालेले आहेत. ही रेसिपी तुम्ही पण करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.